नमस्कार विद्यार्थ्यांनो. नगर जिल्ह्याचं झालेलं आहे अहिल्यानगर. आता त्या अहिल्यानगर बद्दल आपण परिपूर्ण माहिती जाणून घेऊया. भुईकोट किल्ला, बाकीचं ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यामध्ये लिहिलं गेलेलं डिस्कवरी ऑफ इंडिया अशी वेगळी. त्यानंतर तुमचं कटक मंडळ इथं एक महत्वाचं आहे. तर या जिल्ह्याविषयी जर बघितलं विद्यार्थ्यांनो, मजलक अहमद याने 1494 साली वसवलेलं आणि निजामशाहीचं राजधानीचं शहर म्हणून नगर जिल्ह्याची एक ओळख आहे. तर पेशवाईच्या असतानंतर 1822 मध्ये नगर जिल्ह्याची निर्मिती आपल्याला पाहायला मिळते. आणि 1839 मध्ये नाशिक आणि सोलापूर जिल्ह्याची जशी निर्मिती झाली, वणी आणि करमाळा हे नगर जिल्ह्यातून वगळण्यात आलेलं. आणि नाशिक या महसूल विभागामध्ये आलेला नगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून त्याची ख्याती आहे. आपण बाकीची तर माहिती बघतोच आहे, पण प्रारंभिक इतिहास जर आपण बघितला 240 येथे सम्राट अशोकाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला इथं बघितलं. धुळे शहराचा जरी आपण संदर्भ बघितला तर तिथं सुद्धा तुम्हाला एक महत्वाचा भाग येतोय की सम्राट अशोकाचा तिथं संदर्भ आहे. त्यानंतर नगर याच्यावरती राष्ट्रकूट राजवंशाचाही होता आणि चालुक्य राज्यांचाही काही इथं भाग होता. आणि ब्रिटिश काळात जर आपण बघितलं विद्यार्थ्यांनो, आपण मुघल काळातील याचा उल्लेख केला. इंग्रजांनी जेव्हा नगरचा ताबा घेतला होता, तर ब्रिटिश सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिक याच्यामध्ये सतत संघर्ष चालू होता, नेहमी बंड होतात. आणि पुढे काही महत्वाचे जे काही आहे राघोजी भंगरिया यांचा आपण इतिहासाचा उल्लेख करतोच. तर 1847 इथंच त्यांना फाशी देण्यात आली होती भुईकोट किल्ल्यामध्ये. बरं, त्यानंतर तुमचे लोकमान्य टिळक असतील किंवा आपलं महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, सुभाषचंद्र बोस आणि डॉक्टर सय्यद मेहमूद शंकरराव दे यांना अटक करून सुद्धा याच ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आलेलं होतं. डिस्कवरी ऑफ इंडिया हा सुद्धा जो काही महत्वाचा तुमचा ग्रंथ आहे तो सुद्धा इथंच लिहिला गेला होता. एक अष्टविनायकापैकी एक गणपती, भुईकोट किल्ला, धबधबा, भंडारदऱ्याचा वेगवेगळे दरवाजे, त्यानंतर तुमचे वेगवेगळे मुघलकालीन काही स्ट्रक्चर्स इथं पाहायला मिळतात आपल्याला. नगर जिल्ह्याचा जर एकूण क्षेत्रफळाचा भाग जर बघितला, एकूण 14 तालुके, ज्याच्यामध्ये नगर, अकोला, कर्जत, कोपरगाव, जामखेड, पाथर्डी, पारनेर, राहुरी, शेवगाव, संगमनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदे, राहाता आणि नेवासे असे 14 तालुके इथं प्रामुख्याने पाहायला भेटतात आपल्याला. आणि नेवासा जर म्हटलं तर संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं संत ज्ञानेश्वरीचं लिखाण आपल्याला इथं पाहायला मिळतंय. त्यानंतर क्षेत्रफळामध्ये सर्वात मोठं आहे, आपण ती ट्रिक पण आपल्याला माहिती आहे, अहमदनगर सगळ्यात मोठं आहे, त्यानंतर पुणे जिल्हा छोटा आहे त्याच्यापेक्षा, नंतर नाशिक, नंतर गडचिरोली आणि मग सोलापूर, असा तो उतरता क्रम आहे. तर एकूण क्षेत्रफळाचा जर आपण बघितला 17,058 चौरस किलोमीटर येतं. प्रशासकीय दृष्ट्या नगर हे नाशिक जिल्ह्याला अटॅच केलेलं आहे. नगर जिल्ह्याच्या पूर्वेस बीड हा जिल्हा आहे, जिथं मुंडे कुटुंबियांचं राजकारण चालतं. आणि नगरचं राजकारण जर म्हटलं तर विखे पाटील कुटुंब इथं उदाहरण येतं. आता लोकसभेची निवडणूक आपल्याला माहिती आहे की तेथील दोन सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये इथं राजकारण रंगलेलं आहे. आता बघूया कोणाचा विजय होतो. आग्नेय आणि पूर्वेस धाराशिव आहे, आग्नेय दक्षिणेस सोलापूर आहे, दक्षिण पश्चिम नैऋत्येस पुणे जिल्हा आहे, आणि पश्चिमेस ठाणे जिल्हा येतो. तर उत्तरेस नाशिक आणि संभाजीनगर असे दोन जिल्हे येतात. परत एकदा रिव्हाइज करून देतो, महत्वाचे आहेत. नगर जिल्ह्याच्या पूर्वेस बीड जिल्हा आहे, आग्नेय पूर्वेस धाराशिव आहे, आग्नेय दक्षिणेस सोलापूर, दक्षिण पश्चिम नैऋत्य बाजूला पुणे, म्हणजे पुण्याचा भाग जास्त टच करतो. त्यानंतर पश्चिमेस ठाणे आणि उत्तरेस नाशिक आणि औरंगाबाद, म्हणजे हे आपलं याचं. तर संगमनेरला आपण बघतो की थोरात यांचं दूध उत्पादक संघ पण आहे, मालपाणी संघ यांचा तंबाखूचा मोठा उद्योग आहे तिथं. गायछाप जारदा आपण ओळखत असतो. पारनेरमध्ये तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये पण जे कच्चा माल लागतो तो पण एक ओळख आहे. कर्जत जामखेडा पण रोहित पवार येथून आमदार आहे, राम शिंदे आणि त्यांच्यामध्ये टाकाटाकी चालू असते. अकोला शेतीप्रधान आहे. कोपरगाव जनार्दन स्वामींचं समाधी स्थळ आहे. बरं, त्यानंतर गोदावरी एक महत्वाची प्रमुख नदी जी आहे. त्यानंतर प्रवरा, भीमा, घोड, सीना आणि कुकडी या महत्वाच्या
तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाका की पुणे नगरच्या बॉर्डरवरून कोणती नदी वाहते, किंवा पुढे आणखीन जे काय आहे, गोदावरी ही नदी कोणत्या जिल्ह्यांची सीमा तयार करते हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि धरणांमध्ये जर आपण बघितलं, भंडारदरा एक महत्वाचं आहे, ज्याला विल्सन बंधारा, ऑर्थर लेक या नावाने इथं ओळखला जातो. आणि धरण परिसरात रंधा धबधबा, जो अम्ब्रेला फॉल्स या नावाने ओळखला जातो. प्रमुख पिकांमध्ये जर आपण बघितलं, गहू, ज्वारी, बाजरी, भुईमुग आणि ऊस. आता नगर जिल्ह्याचा थोडासा भाग जर बघितला, क्षेत्रफळामध्ये मोठा असला, सिंचनाच्या माध्यमातूनही तिथं बरीचशी प्रगती केली जाते, पण नगरचा काही भाग अजूनही थोडासा पठारी भागात, समतल भागात येतो, आणि सुविधा काही भागात कमी आहे, काही अवर्षणग्रस्त तालुके आहे. तरी पण ऊसाचं क्षेत्र उत्पादनामध्ये इथं आहे, साखर कारखान्यांची संख्या इथं आहे, आणि नगर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. श्रीरामपूरची मोसंबी प्रसिद्ध आहे. मोसंबी आणि संत्र्यांमध्ये कन्फ्युजन होऊ नका, कारण की आपल्या कन्फ्युजन मध्येच मारामारी होते आणि खूप साऱ्या चुका करून आपण बसतो. तर त्या चुका करू नका, तेवढं नीट लक्षात ठेवा फक्त. त्यानंतर आपण विठ्ठलराव विखे पाटील यांनी 1949 ला देशातील पहिला सहकारी साखर कारखाना, तर देशातील पहिला खाजगी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी, मी उत्तर याच्याशीच रिलेटेड आहे, पण कमेंट बॉक्स मध्ये तुमच्याकडून उत्तर मला अपेक्षित आहे. त्यानंतर राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ 29 मार्च 1968 ला स्थापन करण्यात आलेलं होतं विद्यार्थ्यांना. आपण पुढे पर्यटनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघणार आहोत, आणि कसा मी हसतो, हरिश्चंद्रगड जे आहे ते सुद्धा आपल्या नगरमध्येच येतं, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. बरोबर. प्रेक्षणीय स्थळांमध्ये पारनेरचं शिव मंदिर आहे, 5 दगडांचे दरवाजे असणार, तटबंदीच्या मुख्य भागात आहे. टोका येथील सिद्धेश्वर हे एक महत्वाचं स्थान आहे, पर्यटनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, त्या दृष्टीने त्याला बघावं लागेल. त्यानंतर घोटण येथील जैन मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर. आणि नगर जिल्ह्यामध्ये 3 लोकांचे, एक अवतार मेहर बाबा, संत ज्ञानेश्वर आणि आनंद ऋषीजी महाराज यांचा आपल्याला उल्लेख पुढे येतोच आहे. त्यानंतर कर्जत येथील शिवमंदिर आणि मल्लिकार्जुन हे जे काही महत्वाचे विद्यार्थ्यांनो पेशवेकालीन मंदिर आहे. त्यानंतर ढोकेश्वर गुहा ही तुमची खडकाळ पर्वतामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. त्यानंतर खर्डा किल्ला, भुईकोट किल्ला, रेहपुरी काळवीट अभयारण्य आणि रतनगड हे एक वेगळी अस्तित्व किंवा वेगळं निर्माण केलेली ठिकाणं आहे प्रेक्षणीय स्थळांच्या बाबतीमध्ये. त्यानंतर हरिश्चंद्रगड जे आपण म्हणतो, तर याची उंची तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायची आहे, कारण की आपल्याला अभ्यास पण तितकाच महत्वाचा आहे. आणि आता आपल्याला नगर जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर आपल्याला जे आहे विद्यार्थ्यांनो ते जाणून घ्यायचं आहे. आता नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, लिंग गुणोत्तर जे आहे आपल्याला एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा बऱ्यापैकी विचारलं जात असतं. नगर जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर येतं 2011च्या लोकसंख्येनुसार 939. तर महाराष्ट्राचं जर आपण काढलं तर 929. दोघांमध्ये कन्फ्युजन होतं, तर ते कन्फ्युजन दूर करा. आलं लक्षात. तर याच्या व्यतिरिक्त आपण लोकसंख्येची साक्षरता जर इथली बघितली याची 2011च्या नुसार, तर 80.2 हे एक महत्वाचे टक्के आकडेवारी येते. ते पण एक लक्षात घ्या. छोटे छोटे जे डिटेल्स आहे ते तुम्हाला एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आणखीन महत्वाची ठरते. लोकसंख्येची घनता जर आपण काढली विद्यार्थ्यांनो 266, लोकसंख्येची घनता जर काढली आपण तर ती येते 266, ती आपल्या 2011च्या लोकसंख्येनुसार. आणि सगळ्यात महत्वाचं 266 म्हणजे हे तुमचं येतं विरळ घनतेच्या याच्यामध्ये, हे येतं तुमचं विरळ घनतेच्या याच्यामध्ये. आलं लक्षात. तर हा घटक चांगल्या प्रकारे क्लिअर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला इथं लक्षात येईल. आणि अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातींमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी अनुसूचित जातींचं स्थान आपल्याला मोठ्या प्रमाणावर भेटतं. आणि बाललिंग गुणोत्तरामध्ये जर बघितलं तर बाललिंग गुणोत्तर तुमचं या ठिकाणी बाललिंग गुणोत्तर 852 हे येतं. नीट लक्षात घ्या, कारण की आगामी लोकसंख्येच्या दृष्टीने पूर्व आणि हे ते जसं आपण क्षेत्रफळामध्ये मोठं म्हटलेलं आहे तसं याही भागामध्ये तुम्हाला महत्वाचं माहिती असायला पाहिजे. आलं लक्षात. तर आपण आनंद ऋषीजी महाराज आणि अवतार मेहर बाबा यांच्या बाबत आपण चर्चा केलेलीच आहे. आणि संत ज्ञानेश्वरांबद्दल आपण जरी उल्लेख केला विद्यार्थ्यांनो, महत्वाचं गीतेचं मराठीमध्ये निरूपण करण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी केली, की माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके. तर अशीच इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक नगरकरांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. नगरकरांना एक अभिमान भेटला पाहिजे. नाशिक प्रशासकीय विभागातील आपले आतापर्यंतचे सर्व जिल्हे आपण कव्हर केलेले आहे.
जास्तीत जास्त माहिती शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, लाईक करा, शेअर करा आणि आपली आगामी एक्झामची तयारी आत्मविश्वासाने करा. टेक केअर. जय महाराष्ट्र.